नमस्कार. एक तर गडकरी गडकरी हे नावच खूप आहे विदर्भासाठी. कारण गडकरी साहेब म्हटलं की रिस्पेक्ट देशामध्ये, जगामध्ये आणि आपल्या शहराला तर प्राऊड आहेच. मला वाटतं की त्याचा इतका सक्षम माणूस आणि दूरदृष्टी असलेला माणूस परत विदर्भात होईल नाही होईल मला माहीत नाही. पण गडकरी साहेब खरोखर एक वेगळं व्यासपीठ आहे. एक कित्येक लोकांना ते संदेश देऊ शकतात, काम कसं करावं, दृष्टी कशी असावी. मला वाटतं की गडकरी सारखा असामान्य व्यक्तिमत्व त्यांचं आहे. बिलकुल, बिलकुल. सरांनाच हे सगळं क्रेडिट जातं. कारण की विदर्भ आंदोलन जवळपास 10 वर्ष अध्यक्ष होतो. त्यावेळेसचा विदर्भाचा बॅकलॉग आणि विदर्भ आज जर पाहिलं कोणी, तर जो तफावत आहे दोन्ही गोष्टीमधली, ती खरोखर वाखाणण्यासारखीच आहे. आणि ही गोष्ट फक्त घडली गडकरी साहेबांमुळे आणि देवेंद्र साहेब माननीय मुख्यमंत्री त्यांचे विजन छान आहे. त्यांच्यामुळे आणि देवेंद्रजी साहेबांचं तर नो डाऊट त्यांचं नागपूरवर एवढं प्रेम आहे की ती प्रत्येक गोष्ट कोणती नवीन असेल तर ती नागपुरात पहिल्यांदा कशी येईल याचाच विचार करतात. आणि नागपूरबद्दल त्यांचं अतोनात प्रेम आहे. आणि आजचं जो विजन आहे नागपूरचं, आजचं आणि येणाऱ्या 10 वर्षाचं नागपूर, हे मला वाटतं की जगाच्या नकाशावर निश्चितपणे जाईल. नागपूरचं नाव नोंदल्या सुद्धा जाईल. ते फक्त फक्त गडकरी साहेबांमुळे. नाही, कसं शक्य आहे? कारण काय आहे, प्रत्येक आधीच्या काळामध्ये 10 ते 15 एनओसी लागतात कुठल्याही एखादं काम करताना. आणि ते वेगळे वेगळे डिपार्टमेंटचे असतात. गडकरी साहेबांनी सर्वप्रथम जर काम केलं तर ते सगळे डिपार्टमेंट एकत्र आणली. ज्यांचे ज्यांचे एनओसी लागायचे त्या सगळे डिपार्टमेंट, मोस्टली सगळे डिपार्टमेंट एकत्र आणली. आणि ती एनओसी एका दिवसात कशी, आज जर प्रपोजल पाठवलं उद्या त्या डिपार्टमेंटची एनओसी कशी ही काळजी घेतली. पहिले एक प्रपोजल पाठवल्यावर त्याला वर्षानुवर्षे लागायची की ती एनओसी द्यायची नाही. एनओसीमुळे कामं थांबल्यात आहे. त्यात पहिले प्रथम काम जर केलं तर गडकरी साहेबांनी फारच महत्वाचं आहे. सगळे डिपार्टमेंट एकत्र आणून त्याचे एनओसी, कुठलाही प्रपोजल असतो त्याची एका दिवसात किंवा एका महिन्यात त्या एनओसी झाल्याच पाहिजे, जेणेकरून त्या प्रोजेक्टला गती प्राप्त होईल. हे काम त्यांनी पहिले केलं. माझे तर खूप छान रिलेशन आहे. कितीही गर्दी असो, काहीही असो, दीपक कशा आहात, तुमचं घर कंप्लीट झालं का, म्हणजे इथून आस्था जी असते एकमेकाबद्दल, तर ती खूप जास्त आहे त्यांच्यामध्ये. कारण ते प्रत्येकाची काळजी घेतात, प्रत्येकाची विचारपूस करतात. आणि गडकरी साहेबांची फॅमिली सुद्धा तशीच आहे. आणि ते विदर्भावर खरोखर मनापासून प्रेम करतात. नागपूरकरांवर तर खूपच प्रेम करतात. त्यांनी तर मला वाटतं की अनेक अनेक वर्ष राजकारणात राहावं, ही त्यांची दृष्टी आहे. विदर्भालाही कामी येईल, देशालाही कामी येईल. तर त्यांनी अनेक वर्ष राजकारणात राहून आपली जी सेवा आहे ती विदर्भाला द्यावी. आणि विदर्भाचा जो बॅकलॉग होता आमच्या हिशोबाने एक आंदोलनकारी म्हणून, त्याचा जो बॅकलॉग जो आहे, तर कुठले काम करताना एका दिवसात कुठले काम होत नाही. ते गडकरी साहेब असो किंवा मी मुख्यमंत्री हो किंवा मंत्री हो, मी सुद्धा ती गोष्ट करू शकत नाही. कारण ही जादूची काढणी नाहीच आहे. विकास हा थोडा वेळ लागतोच. आणि आणि 10 वर्ष, अनेक 10 आणखी 10 वर्ष साहेबांनी याच कामासाठी आपला प्रण असावा साहेबांचा. साहेबांनी आणखी 10 वर्ष विदर्भासोबत राहावं, केंद्रात मंत्री बनून राहावं आणि हेच मंत्रिपद त्यांच्याकडे असावं, ही सुद्धा मी प्रार्थना देवाजवळ करतो.